तुम्ही विचार करत असाल, की आम्ही आज कुठे चाललोय? आम्ही चाललोय शिर्डीला, कारण की मुलांच्या स्कूलच्या सुट्ट्या संपत आलेल्या आणि पूर्ण दिवाळी व्हेकेशनमध्ये आम्ही कुठेही गेलो नव्हतो. मग आम्ही अचानक शिर्डीला जाण्याचं प्लॅनिंग केलं. सकाळी पोहोचलो कल्याणला. तरी छान मजा करत होतं आणि कल्याणवरून आमची वंदे भारत ट्रेन याची बुकिंग केलेली. सकाळी कल्याणला 7:13ला येते आणि शिर्डीला ती 11:30ला पोहोचते. खूप छान आहे ही ट्रेन. आम्ही याच्या आधीही याचा प्रवास केला आहे. मुलांना या ट्रेनमध्ये खूप मज्जा येते. एसी खूप जास्त असतो या ट्रेनमध्ये, म्हणून महेशने पहिले स्वेटर घातलं आहे. ह्या ट्रेनमध्ये नाश्ता, चहा वगैरे सर्व इन्क्लूड असतं तिकीटमध्ये. तुम्ही बघू शकता. शिर्डीमध्ये काय-काय करायचं हे आम्ही रात्रीच ठरवलं होतं. रात्री झोप झाली नाही म्हणून साहेबांनी पटकन चहा पिऊन घेतला. ह्या ट्रेनमध्ये एसी खूप फुल असतो, तर आपण कधी बुकिंग केलं तर शॉल किंवा स्वेटर हे नक्की घेऊन जा. आणि आम्ही शिर्डीला काय-काय करतो हे बघण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर आलाय आमचा नाश्ता. तुम्ही बघू शकता नाश्त्यामध्ये केक, पुरी भाजी, उपमा, दही हे सर्व आपल्याला इथे मिळून जातं. त्यानंतर आरोहीने घेतलाय तिचा ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टला एवढ्या सर्व वस्तू मिळून पण तिला फक्त त्यातला केक आवडला आहे. टेस्टला पण छान होती पुरी भाजी आणि उपमाही छान होता. त्याच्या जोडीला दही होतं, ते काय मला आवडलं नाही. आम्ही मस्त प्रवास करत शिर्डीला कधी पोहोचणार याची वाट बघत होतो. खूप छान असा निसर्ग होता. त्यानंतर आम्ही पोहोचलो शिर्डीला. शिर्डी स्टेशनवरनं टेम्पलपर्यंत जायला आपल्याला बसेस अवेलेबल आहेत. त्या फ्री ऑफ कॉस्ट बस आहेत. साईनगर स्टेशनपासून मंदिर फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलला. साईबाबा इंटरनॅशनल हॉटेल हे आम्ही पहिलेच बुकिंग केलं होतं. साईबाबा मंदिरापासून अगदी समोरच हे हॉटेल आहे. 6 नंबर गेटच्या समोरच हे आमचं हॉटेल आम्ही बुकिंग केलं होतं. त्यानंतर पटकन फ्रेश होऊन आम्ही गेलो प्रसादालयामध्ये. इथला प्रसाद आम्ही नेहमी खातो. छान असतो इथला प्रसाद. अ, त्या प्रसादामध्ये पापडाची मिरची, दही, परत डाळ, कोबीची भाजी, मटकी ही सगळी भाजी होती, चपाती, राईस. आम्ही हे व्ही-आय-पीचं कूपन काढून घेतलं होतं ₹50चं. फ्री ऑफ कॉस्टचं पण असतं तिथे. त्यानंतर आम्ही गेलो साई तीर्थ इथे. मंदिरापासून थीम पार्क फक्त 7 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आम्ही पहिले साईबाबांच्या मंदिरात गेलो होतो. तिथे मोबाईल अलाउड नव्हता म्हणून तिथलं शूटिंग करायला काही जमलं नाही. तुम्ही बघू शकता ही थीम पार्क खूप सुंदर असं आहे. ह्या थीम पार्कच्या समोरच शिर्डीतील वेट एन्ड एन्जॉय हे पण आहे. खूप छान वाटत होतं. इथल्या वाइब्स वगैरे खूप छान होत्या. त्यानंतर एंट्री तिकीट तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे इथे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर छानसं आमचं वेलकम केलं. छानसा टिका लावला आणि खूप छान होतं इथे सर्वच आणि हे हनुमानजी तर खूपच आवडले मला. त्याच्यानंतर आम्ही 3D शो बघायला गेलो. तो साईबाबांचा. खूप छान असा शो होता. आपल्याला 3D गॉगल्स वगैरे देतात आणि संपूर्ण त्यांच्या जीवनावरचा चित्रपट दाखवला जातो. त्यानंतर साईबाबांची पालखी आलेली. खूप छान असं पालखी होती. जणू की खरंच साईबाबा आहेत असं वाटलं. त्यानंतर त्या थीम पार्कमध्ये बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. खूप छान 3D शो वगैरे बघितले. मी तुम्हाला ते व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तुम्ही नक्की बघा. खूप छान आहे. तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील असं मला वाटतं आणि महेशला इथे लकी ड्रॉ लागला होता. तर त्याने छानशी त्या लकी ड्रॉमधनं शॉपिंग केलेली आहे. त्यानंतर आम्ही रात्री परत मंदिरात गेलो. छानसं फिरलो. त्याच्यानंतर आम्ही साई अमृत म्हणून हॉटेल आहे शिर्डीमधलं. खूप छान जेवण मिळतं तिथे. तुम्ही कधी शिर्डीला गेलात तर त्याच हॉटेलला जेवा. खूप छान जेवण आहे तिथे. तुम्ही बघू शकता. ॲम्बियन्स पण खूप छान आहे. रात्री शिर्डीला फिरण्यात खूप छान मजा येते आणि सुंदर असा कळस बघून खूप छान वाटलं. त्यानंतर केली थोडीशी शॉपिंग. मुलांना बरंच काही घ्यायचं होतं. त्यानंतर खूप छानशी शॉपिंग केली. परत आलो आम्ही आमच्या हॉटेलला. तुम्ही बघू शकता. तिथं छानसं असं गुजराती थाळी त्यांनी लावलेली होती. छान हॉटेल आहे. अगदी रस्ता क्रॉस करून आपण मंदिरात जाऊ शकतो. इतक्या अंतरावरती हे हॉटेल आहे. खूपच छान हॉटेल आहे. थोडंसं शूट करून घेतलंय मी. तुम्हाला कसं वाटतं सांगा नक्की मला. त्यानंतर आम्ही चेकिंग करतो आमच्या रूममध्ये. महेशला खूप घाई झाली रूममध्ये जाण्याची. त्याला लॉक उघडता येत नाही तरी पण शांतपणा करत असतो. तुम्ही बघू शकता आम्ही 4 जण होतो म्हणून आम्ही मोठाच रूम घेतलेला आहे. मुलांनी खूप छान एन्जॉय केला. त्यानंतर झाली आमची मॉर्निंग. छानसं फ्रेश होऊन मी बसलेली होती. तुम्ही बघू शकता. छान वाटतं सकाळी-सकाळी आपल्यासमोर मंदिर म्हणजे मस्तच. थोडंसं शूट करून घेतलंय मी.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की खूप छान धमाल केलेली आहे आम्ही. त्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला. म्हणजे मागवला होता मसाला डोसा आणि आरोहीला खायचं होतं चीज उत्तप्पा आणि मी ट्राय केलं होतं पुरी आणि भाजी. खूप छान टेस्ट होती पुरी भाजीची पण. आम्ही साई अमृत हॉटेललाच परत आलो होतो नाश्ता करायला. खूप छान होता नाश्ता. त्यानंतर आम्ही चहा पिला. बरेचसे शूट मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणून तुम्ही दुसरा व्हिडिओ बघायला विसरू नका. त्यानंतर आम्ही आलो घरी. हॉटेलमधनं आम्हाला गिफ्ट मिळालं होतं, ते अनबॉक्सिंग करते आरोही. छानशी अशी मूर्ती आणि फ्रेम आम्हाला मिळाली होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुमचा भरपूर सारा सपोर्ट द्या. थँक यू.